आता आतमध्ये आपण प्रवेश करत आहोत जत्रेमध्ये, महोत्सव जत्रेमध्ये. खूप मस्तपैकी सुंदर बनवलेलं आहे. ही कर्दी आहे, बोंबील आहे, फिल फ्राय, चिकन मसाला आहे, मटन मसाला आहे, पापलेट नाही बघा. इथेच बाजूला इथं आकाश पाळणा आहे, इथे छोटा पाळणा आहे. हॅलो नमस्कार, अक्षय ब्लॉग चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलो आहोत ठाण्यामधील सर्वात मोठी जत्रा असल्यामुळे आज आपण ठाण्यामध्ये आलेलो आहोत आणि एक कोकण ग्राम विकास मंडळाने ठेवलेली आहे मालवणी महोत्सव जत्रा. आज आपण जाणार आहोत आणि ह्या जत्रेचं वर्ष आहे 27 वर्ष. जाऊयात मध्ये आपण जत्रा कशी असणार ते आपण पाहूया या ठिकाणी. तर आता आपण व्हिडिओ आपण सुरू करत आहोत. आता आतमध्ये आपण प्रवेश करत आहोत जत्रेमध्ये, महोत्सव जत्रेमध्ये. तर आतमध्ये गेल्यावरती इथे सेल्फी स्टँड बनवलेलं आहे यांनी मालवणी महोत्सव जत्रेसाठी. खूप मस्तपैकी सुंदर बनवलेलं आहे आणि तेच बाजूला असं गणपती बाप्पाचं मंदिर बनवलेलं आहे या ठिकाणी. आतमध्ये आपण जाणार आहोत मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी. तर आता प्रथम बघणार आहे स्टॉल बुकटे मसाले. हे बघा इथे स्टॉलवरती इथे आहे ते मालवणी खाजा आहे, चिवडा आहे, थालीपीठ पीठ मसाला आहे, आंबोली पीठ मसाला आहे, हे आंबोली आहेत आणि घावणे पीठ आहे इथे. नाही बघा यांच्याकडे सर्व प्रकारचे मसाल्याचे पावडर आहेत. काला मसाला, गोड मसाला आहे, थाली मसाला आहे, संडे मसाला आहे, गरम मसाला आहे, सागरी मसाला आहे. हे बघा एक कोकम आहे, मिरची आहे, शेवग्याची मिरची, हे गावठी पोहे ते उकडे तांदूळ आहेत. हे बघा सोनू चुरण मुखवास. हे बघा एक सर्व प्रकारचे एक मुखवास आहे त्यांच्याकडे. साई आर्या शॉपवरती आलो आपण. आपको टाइम है तो मुझे पैसे दे. मतलब तुला हे लाडू आहेत, मागे पैसे गावठी सर्व लाडू येते. काही सर्व प्रकारचे मालवणी मसाले आणि लाडू आहेत, खाजे आहेत, हे लाडू आहेत, फणसाची पोळी आहे. श्री स्वामी समर्थ मार्केटिंग तिथे आलोत आपण. सगळे जनरल डेलीच्या वस्तू आहे. कॉफी मिक्सिंग अंडा काय हे काय आहे? डिसाइडिंग ओके, कॉफी मिक्स अंडा कॉफी मिक्स कॉफी ब्रश. हे आता मोबाईलला लावू शकतो, हे चार्ज करून लाईट पेटू शकतो. कल्पना मसाले या शॉपवर केलेले आपण. काही मालवणी सर्व वस्तू आहे त्यांच्याकडे. कोकम सरबत कसं ते लाडू आहे ते. आणि बघा कोकम सरबत, सर्व प्रकारचे त्यांच्याकडे सरबत आहेत. मेन स्पेशल त्यांचे. आणि कोकणातला खाजा आहे आणि मसाले सर्व प्रकारचे. श्री समर्थ कृपा मुखवास स्टॉलवरती आलेला आहे. हे बघा यांच्याकडे सर्व प्रकारचे मुखवास आहेत. हा स्टॉल जवळ एक 15-20 वर्ष इकडे स्टॉल चालू असतो. 15-20 वर्ष आणि हा सीझनमध्ये चालतो आपला. आपले मसाले वगैरे आहेत सगळे. मसाले बनवलेले मसाले आहेत सगळे. सर्व मालवणी मसाले आहेत, अजून लाडू आहेत, खाजा आहे, ताज्या लाडू सगळे तुम्हाला भेटतात.
पीठ पण येते, लावणी पीठ येते, आंबोली पीठ येते, चिंच आहे, आणि ते चिंच पण आहे ते. चिंच आहेत, मिरच्या आहेत, काजू चॉकलेट आहे, सगळे मसाले सर्व प्रकारचे मसाले त्यांचे आहेत. त्यांच्याकडे कोकम सरबत पण आहे सर्व प्रकारचे. तर यांच्याकडे सर्व प्रकारचे लोणच्याचे प्रकार आहेत. मिरचीचं आहे, आंब्याचं आहे, कैरीचं आहे, हे लसूणचं आहे आणि गोखरचं आहे, लोणचं आहे. 100ला 3 आहे. ह्याच्याच बाजूला लागून त्यांचं अजून एक पापडाचे पण आहे स्टॉल त्यांचाच आहे. सर्व प्रकारचे पापड आहेत त्यांच्याकडे. 100ला 3 आहे. या ठिकाणी ज्वेलरी आहे. रामेश्वर इंटरप्राइजेस या ठिकाणी आलो आपण. त्या ठिकाणी यांच्याकडे नाचणीच्या हे ओव्हनमध्ये पण करू शकता. हा बघा, हा एक आयटम ओव्हनमध्ये होतो, हा एक ओव्हनमध्ये येतो, हा एक ओव्हनमध्ये आयटम होतो. 3 आयटम ओव्हनमध्ये करू शकतो. आणि हे बघा यांच्याकडे ते ज्वेलरीचे आहे, जसे लेडीजसाठीच्या वस्तू आहेत वापरायच्या. ब्रेसलेट आहे, रिंग आहे. इसका कम करो ना. आता भवानी लोणचे पापड सेंटर आहे ते ठिकाणी. हे बघा यांच्याकडे सर्व प्रकारचे लोणचे प्रकार आहेत वेगवेगळे. काही लसूणचं लोणचं आहे, सर्व वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे लोणच्याचे प्रकार आहेत. बाजूला इथे पापडचे पण आहेत वेगवेगळे नाचणीचे आहेत, अंड्याचे आहेत, साई बिस्किट, ड्रायफ्रूट त्यांच्याकडे. बघा हे ड्रायफ्रूटसाठी. हे गाईचं तूप पण आहे ते बाजूला सर्व ओरिजिनल. हे बिस्किटचे प्रकार आहेत वेगवेगळे. थोड्याशा लाकडीच्या खेळणी आहे ते सर्व. त्यांच्याकडे सर्व लाकडीच्या वस्तू आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठीच्या. बरेचसे नृत्य सादर करण्यासाठी या ठिकाणी कलाकार मंडळी आहे उपस्थित झालेले आहे. बघा यांच्याकडे सर्व लहान मुलांच्या डेलीच्या त्याच्या वस्तू आहेत त्यांच्याकडे कमी प्राईजमध्ये 100मध्ये. इथे किचन आहे ते 50 रुपये आहेत सर्व प्रकारचे. आपण रंगमंचाच्या डाव्या बाजूला इकडे ह्या स्टेशनरी आहेत ते 40 रुपये. प्रारंभ करणार आहोत. सर्व स्टेशनरीचे ज्या ते 40 स्पर्धकांनी रुपये आणि या साईडला आहे ते 30 रुपये स्टेशनरी. महत्त्वपूर्ण सूचना आहे. आपलं सॉन्ग सादरीकरणासाठी पारितोषिक देणार आहोत. याची सन्माननीय आयोजक साहेब यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रम या ठिकाणी सादर करत असतो. कलाकारांचाही वेळ जातो आणि वेळेचं बंधन असणार आहे. आपल्या घरात या ठिकाणी ते स्वीट्स आहेत. आंबा बोले वडी आहे आणि हे खाजा आहे, लाडू आहे. हे लाडू आहे ते पण. कोकण वैभव सिंधू यांच्या स्टॉलवरती आलो आपण. ते बघा हे लाडू आहे, ते शेव लाडू आहेत, घावणे पीठ आहेत, वडा पीठ आहेत, सांगर पीठ आहेत, कोंबडी वडा पीठ आहे, घावणा पीठ आहे, मालवणी मसाला आहे, संडे मसाला आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत. टी शर्ट आहे त्या ठिकाणी. टी शर्ट खरेदी करून टी शर्ट आहे त्या ठिकाणी. कोकणी चेडू, आमचे शिंकादर असे सर्व टी शर्टवरती नावं लिहून भेटतात. हे बघा या ठिकाणी ॲक्च्युअली पण नावं त्यांनी बनवलेलं आहे. 3D मध्ये बनवलेलं आहे. हे तुम्हाला असे डिझाईन इथे सॅम्पल आहे. मला पाहिजे त्यावेळी करू घेऊ शकता तुम्ही करून. सेंटर आहे या ठिकाणी. सर्व मच्छी ही कर्दी आहे, बोंबील आहे, ही चवण्या करून आहे आणि हे सोडे आहे. हे अजून इथे पण आहेत मच्छी. सर्व एक कटिंग पण करतात ते. सॉन्ग तयार होत आहे. कार्यक्रम बघा योगायोग इथे मेडिसिन आहे. हे तुमचं नाव काय म्हणजे स्टॉलचं? मी पूजा गणेश लांडे. मी राहणार वांगणीतून आलेले आहे. आपल्या इथे ठाण्यामध्ये आपला आयुर्वेदिकचा स्टॉल लागलेला आहे. तर आपल्या
डायबिटीज स्टॉल मध्ये आपलं हे तेल खूप फेमस आहे. पूर्ण जॉईंट पेन बॅक पेन साठी रिझल्ट चांगला आहे. 3 दिवसामध्ये याचा रिझल्ट आहे. आणि याची प्राइस किती आहे? प्राइस याची शो नाही करत आपण. ओके प्राइस कॉलवरतीच माहिती. ओके चालेल. आणि बाकीच्या पण वस्तू तुमच्या सगळ्या आहेत? याच्यावरती डायबिटीस वरती आहे, मुतखड्यावरती आहे, संधिवाताला आहे. ओके, असे सर्व प्रकारचे वेगवेगळे औषध हा, आहेत. बघा ना तुम्ही सगळे ओरिजिनल आहे विदाऊट सर्व नेम प्लेट नेम आहेत ते बनवून देतात इथे. काही असे कटआउट बनवले जातात त्या ठिकाणी. बघा इथे ते कारागीर आहेत ते बनवून देतात समोरच. हे लॉकेट्स असे गेम सारखे आहे ते की पण आहे त्यांच्याकडे सर्व असे हे आहेत असे सर्व यांच्याकडे साठी आहे, मुलींसाठी आहे सर्व. हे ज्वेलरी आहे इथे सर्व. खाद्यनगरीमध्ये जात आहोत. ट्रिपल मोमोज आहे त्या ठिकाणी. मी ते सर्व रेडी बनवले जातात ते मोमोज. हे जळगाव स्पेशल आहे. आणि हे काय आहे? हे थालीपीठ आहे. आलू पराठा आहे. हे काय? पिठलं भाकरी भरीत भाकरी हे झुणका भाकर आहे. आणि पुरणपोळी. ओके. बोलता वडापाव आहे या ठिकाणी. हे बघा इथे बेल सर्व बनवून भेटेल इथे तुम्हाला लगेच. सँडविच क्लासिक आहे. असे वेगवेगळे बनवले आहेत. या ठिकाणी मालवणी थाली आहे, मालवणी पापलेट थाली आहे, मालवणी कोलबी थाली आहे, मालवणी चिकन थाली आहे, मटण आहे, खेकडा, मालवणी मसाला, सर्व प्रकारचे थाली आहे त्या ठिकाणी. चिकन थाली आहे, मटण थाली आहे, सुरमई थाली आहे, कोंबडी वडे आहेत, कोलबी फ्राय, लॉलीपॉप आहे, बोंबील फ्राय, चिकन मसाला आहे, मटन मसाला आहे, पापलेट फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे, वजरी मसाला आहे, आणि जवला मसाला आहे, वडे आहेत, ते बांगडा फ्राय आहे, कलेजी फ्राय आहे. हे सर्व प्रकारचे त्यांच्याकडे डिश आहेत करून. आता आपण बघतोय हॉटेल सिंधुदुर्ग अस्सल मालवणी स्वाद. आणि यांच्याकडे अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे डिश आहेत. चिकन मसाला आहे, कोंबडी वडे आहे, चिकन सुका आहे, खेकडा मसाला आहे, चिकन खिमा आहे, चिकन मटन मसाला आहे, चिकन बिर्याणी आहे, आणि थाली पापलेट थाली आहे, सुरमई थाली आहे, फ्राय आहे, रवला फ्राय आहे, कोलंबी फ्राय आहे. सिमट गई शर्मा के वो यूं सिमट गई जैसे वो नींद से जाग गई मैंने कहा कल सुन ओ कुड़िए. हे बघा मालवणी हॉटेल आहे पण ते इथे पण सर्व प्रकारचे थाली आहे. चिकन थाली आहे, खेकडा थाली आहे, आणि सोगोजी वडे आहे, सुरमई कढी आहे, कोलंबी मसाला आहे, कजेली आहे, सुका चिकन आहे. आणि हे बघा वजरी मस्त पाव आहे ते. आणि बघा इथे फ्राय करून दिले जातात हे फिश. आणि बघा या ठिकाणी लॉलीपॉप आहे, हे ताजे ते फिश आहे. या ठिकाणी हे नूडल्स आहे सर्व. हे बघा काही झालं तर अशी ओली बेल आहे या ठिकाणी. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी आहे. इथे पण एक आहे बाजूला तिच्या विमानामध्ये बसून एरोप्लेन सारखं बसून आहे. इथे अशा उड्या मारतात इच्छा आतमध्ये. आता कशी उड्या मारतात हे बघा. याच्यात बाजूला असे बलून फोडायचं आहे करून. मुलं बघा असे पाण्यामध्ये उड्या मारतात. लहान मुलं असे पाण्यामध्ये बोटिंग करतात सर्व. हे बघा इथेच बाजूला इथं आकाश पाळणा आहे, इथे छोटा पाळणा आहे या ठिकाणी. या जत्रेमध्ये पहिल्यांदाच बघतो छोटा पाळणा यामध्ये.
या जत्रेमध्ये मी इथे या ठिकाणी प्रथमच बघतो अशी बुक स्टॉल आहेत करून या ठिकाणी. तर सर्व प्रकारची तुम्हाला जी आवडती पुस्तकं असतील या ठिकाणी नक्की तुम्हाला भेटतील. काही स्टेशनरी खूप सारे या ठिकाणी तर दोन्ही साईडला आहे. हे बघा हे आहे गोड पान आहे ते सर्व या ठिकाणी. हे 30 रुपये, त्यांची प्राईस आहे 30-40 रुपये. हे स्पेशल पान आहे त्याची प्राईस आहे 40 रुपये. आणि बनारस पान आहे त्याची ही प्राईस आहे 20 रुपये. आणि हे नॉर्मल फायर पान आहे त्याची 50 रुपये. आणि या ठिकाणी एक खरवस आहे ओरिजिनल आहे, फ्रेश असतं या ठिकाणी उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्ही नक्की येऊन घेऊ शकता. या ठिकाणी या जत्रेच्या बाहेर आलेलो आहे महोत्सवचे. या ठिकाणी खूप सुंदर होतं. तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या.